सकाळ झालेली आहे आणि मस्तपैकी सर्वीकडे दव पडलेला आहे आणि गुरं बघा गावामध्ये चरत आहेत. तर मी आहे एका शेतकऱ्याची मुलगी. खरं तर शेतीशी नातं आता माझं फार काही राहिलेलं नाही आहे, पण मातीशी मात्र नातं आहे, ते जन्मांतराचं आहे. तर हे बघा, ह्या सगळ्या जुन्या आठवणी आहेत ज्या एका फोटोमध्ये सांभाळून ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही बघाल, ही माझी आई आहे, इकडे भाऊ आहे आणि ही आमची आहे बैलजोडी. इथे हे 2 बैल होते आमच्याकडे. अजून 2 बैलांचा फोटो नाही आहे. हे फोटो आता कोणत्या वर्षाच्या आहेत ते नाही सांगता येणार, पण ह्या खूप जुन्या आठवणी आहेत आणि काही 2006, 7, 8, 9 मधल्या आहेत. तर ही जी तुम्ही बैलांची जोडी बघत आहात ना, ती तो खूप जुना फोटो आहे. त्यावेळेस आम्ही शेती करायचो. हा माझा भाऊ आहे. गणपतीजवळ जेव्हा पहिल्यांदाच उभा राहिलेला तो, तर तेव्हा त्याचा फोटो काढलेला. हा माझ्या बहिणीच्या लग्नामधला नाही, साखरपुड्यामधला फोटो आहे. आणि माझे बाबा तर काय फार शिकलेले नाही, पण मुंबईला आल्यानंतर त्यांनी खूप छान जेवण करायला शिकले ते आणि त्यातूनच त्यांनी स्वतःला घडवत गाडी चालवायला शिकले ते. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे त्यावेळीची, कारण की तेव्हा फार कोणी एवढं गाडी चालवायला पाहायचं नाही. ही माझी आई आहे. तिलासुद्धा प्राणी खूप आवडायचे. नंतर आमचं सगळं संसार होता तो सगळा मग आम्ही बंद करून मुंबईमध्ये स्थायिक झालो. पण ह्या सगळ्या जुन्या आठवणी आहेत, त्या ह्या फ्रेममध्ये आहेत ठेवलेल्या जपून माझ्या बाबांनी. तर मी आता आली होती माहेरी, तर म्हटलं चला तुम्हाला दाखवते. अर्ध्या मुर्द्या आहेत, वेड्यावाकड्या आहेत, जशा पण आहेत, खूप प्रिय आहेत. वडापाव खाऊन झाला आणि मस्तपैकी मी निघाली बोरीवरती. इथे एक बोरीचं झाड आहे आणि ते आमच्या बालपणापासून आहे. तिथेसुद्धा एक खूप चांगली आठवण आहे. मला खरंच माहिती नव्हतं की त्या बोरीला बोरं येतात की नाही, की तिथे जाण्यासाठी वाट आहे की नाही. पण मी म्हटलं चला आता गावी आलेलीच आहे तर जाऊन बघूया, ॲटलिस्ट भेटून तरी येऊया. बोरं भेटतील नाही भेटतील ही वेगळी गोष्ट आहे, पण त्या बोरीची तरी भेट घेऊन येऊया. तर त्या झाडाची भेट घेऊन येऊया, कारण तिथे खूप सुंदर आठवणी आहेत. आणि आम्ही जेव्हा शाळेत जायचो ना, तेव्हा आमची ही वाट असायची. आता ही एक साईडनी वेगळी झालेली आहे, ह्या साईडनी होती खरं तर, पण ती आता बंद झालेली आहे. आता काय माणसांची रहदारी नाही आहे. आणि तेव्हा पूर्वी माणसं जास्त पायवाट बघायचे, रोडने नाही जायचे, तर पायवाट त्यांना जवळ पडायच्या. तर हा आमचा शाळेत जाण्याचासुद्धा मार्ग होता, म्हणजे ही वाट होती. आणि शाळेत जाताच ही आम्हाला बोरं भेटायची. तर आम्ही घरातून निघताना ना एक 15-20 मिनटं आधी लवकर निघायचो. शाळा आमची 10ची असायची, तर आम्ही 9:30ला वगैरे निघायचो, 9:30. आणि मग 15 मिनटं इथे मस्तपैकी बोरं खाल्ल्यानंतर 15 मिनटात शाळेत. मग मस्तपैकी बोरं जमा करायची, खिशामध्ये भरायची किंवा बॅगेमध्ये ठेवून द्यायची. बॅग म्हणण्यापेक्षा दप्तर असायचा तो आमचा. मग दप्तर तो कॉटनची एखादी पिशवी किंवा कोणाचा असेल तर खूप क्वचित कोणाचा दप्तर असायचा. तर कधी कोणत्या वर्षाला दप्तर असायचं, तर कधी कॉटनची पिशवी असायची. तर त्याच्यामध्ये ठेवून मग मस्तपैकी दिवसभर शाळेमध्ये ती बोरं, चिंच, जाताना इथून पुढे चिंचचं झाडसुद्धा आहे, पण तिकडे काही मी गेली नाही. तर गेली बोरी खाली आणि बोरं मला मात्र सापडली. तर ही ते खूप सुंदर आठवणी होत्या. शाळेतून सुटल्यानंतर आल्यानंतर पहिला आधी बोरीवरती कोण पोचतोय, तर आमची तिथून शर्यत लागायची. आणि मग ती बोरं जमवायची फटाफट आणि नंतर घरी यायची. खूप वेगळी मजा होती, धमाल मस्ती. अजून ही बोर ती तशीच आहे. पाहून असं एवढं बरं वाटलं ना की काय सांगू, शब्दच नव्हते मला व्यक्त करण्यासाठी. मी जाता क्षणी आम्हाला तिथे बोरं भेटली. फार जास्त नाही, पण जेवढी पण भेटली ना त्याच्याने मन समाधान झालं की चला, की आपण आल्यासारखं आपल्याला खाली हात तर नाही पाठवलं. तर ती बोरं खाता क्षणी तिची चव अजून तशीच होती. नाही ती किडलेली होती किंवा काहीच नाही. प्रत्येक बोर होता आहे तसाच होता. मी म्हटले इतक्या वर्षानंतर हिची चव अजून आहे तशीच आहे. आणि तसं तर ही बोर आहे ती आली तर भरभरून येते
आणि ती भरभरून येऊन गेली होती कारण आहे ना खाली ना बियांचा एकदम खच पडलेला होता. आणि आता ही उलगायच्या मार्गावर, म्हणजे तिच्यावरची बोरं आता संपत आली होती. थोडीफार राहिली होती, ती आम्हाला भेटत होती. काही थोडीशी झाडावरती होती, तीसुद्धा काढली. जवळजवळ होती ती दिसली. पण इथे आम्ही ना खूप बोरं पाडायचो, एवढी बोरं पाडायचो ना, बापरे. आणि ती बोरं मग खायचो दिवसभर. कधी काहीच आम्हाला त्रास झालेला नाही ह्या बोरीचं. किंवा आम्ही जे पण काही कोकणातले मावे खाल्लेले आहेत, जे पण सीझननुसार मिळतात, तर कधी काहीच त्रास झालेला नाही. उलट आम्ही ह्याच्याने ना अजून मजबूत झालो होतो आणि निसर्गाशी जोडलो गेलो होतो. आता ह्या आठवणी एवढ्या भारी वाटत होत्या ना. तुम्ही मला प्रत्येक व्हिडिओमध्ये एकाच मॅक्सीवरती बघाल. मी जेवढेसुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तेवढे, पण ते व्हिडिओ मी एका दिवसातच बनवलेले आहेत, कारण की माझ्याकडे फार वेळ नव्हता. मी सकाळी गेली, पोचली, रविवारी सकाळी पोचली. शनिवारी रात्री आम्ही निघालेलो होतो आणि रविवारी सकाळी पोचल्यानंतर आम्ही सर्व घर वगैरे साफ करून फ्रेश वगैरे झालो, नाश्ता वगैरे केला, थोडा वेळ झोपलो आणि मग त्याच्यानंतर आम्ही हे 3-4 तासामध्ये एवढं सगळीकडे भटकंती केली. तर एवढं काही सविस्तर व्हिडिओ नाही बनवता आले. ॲक्च्युली सविस्तर बनवायचे होते, पण वेळ पण तेवढा पुरेसा नव्हता. सो हे बघा, झाडावरती थोडेसे 2-3 बोरंसुद्धा भेटले, म्हणजे आमचा हात पोचले इतपत होते ते. तर तेही पाहून एक आनंद वेगळाच होता की चला, झाडावरून पण काढायला भेटली आणि खाली पडलेली ही बोरं भेटली. आणि हवेने अधूनमधून 1-2 पडतसुद्धा होती. तरी ह्या बोरीवरती आहे ना, माझा भाऊ होता, तो पूर्ण वरती टॉपला चढायचा, एकदम वरती. तसं तर चढायला फार कठीण आहे, पण तो चढायचा आणि पूर्ण बोर आहे ते हलवायचा. हे हा आळूचं झाड अजून आहे? आळूच नाही. हां, आता थोडे पावसाळ्यात येतो तो, पावसाळ्यातच पिकतो. पण आळू छान असतो तो. हा ना, हे आंब्याच्या खूप आठवणीत. तर अजून पण काही टेस्ट असेल तशी काय माहिती. आलाय पण बऱ्यापैकी, ठेवलं नाही, मोठी गोष्ट आहे. हां, हा आंबा कलम आहे. आपण आधी खायचा तो आहे ना? कलम नाही, नॉर्मल आहे, रायवली आहे. सुरेशचं काजू काय नाही, खेळायचं. बापरे, एवढं चढायचं पण वरती. आता मोठा हा दुसरा आहे आणि तो दुसरा आहे काय? त्या काजू खेळायचो ग. भरपूर आहेत करवंद, काढ फटाफट वळव. हो, थांब येताना काढूया. थांब, इथे आहे ते असतील पुढे कुड्याची पानं. ते शेवरीचं फुल आहे ना हे शेवरीचं फुल आहे. कसलं फुल आहे हे? कोचकं बघ, कोचकं कसली रुपतात ना पायाला. अय्यो, काटे भरपूर आहेत ग. ही काय, ही करवंद पूर्ण भरली. आंब्याची चटणी म्हणजे का? आंब्याला सोलायची, सोलायची, डायरेक्ट टाकायची. कढीपत्ता पण टाकाय थोडासा भाजून. हे करायचं. कढीपत्ता असा हे म्हणजे मग बारीक होतो. हां, तव्या आधी गरम करायचा, नंतर थोडासा तेल टाकायचा. पण टाकायचं. लसूण टाकायची, लसूण पण गरम करायची तेलामध्ये फ्राय. आणि मिरच्या तिखटवाल्या. तिखट मिरची असेल मग आंबट. टिफिन मध्ये थोडीशी साखर नाहीतर गुळ. आम्ही तसंच करतो. आई राजाची आई. त्या करवंद काढताय? वा वा, चांगली गोष्ट आहे. हा, अच्छा, हा ती आत्या ना, तुम्हाला आई बोलायची. हा, बिया किती काढल्यास? करवंदच काढले पिशवीवरून. एवढ्या माणसांना करवंद द्यायला लागतात ना. थोडी थोडी मुंबईला. गावचा पैना मेवा. कुठे कुड्याची पानं नाही दिसत. अरे बोंड आहे, बोंड आहे. बोंड आहेत काय? थांब बघूया. बघ, वाट केली ही. हे बघ सगळं. हा, नाही हिथून येते. अगं हे बघ, हे तोडलंय बघ, वाट केली ही. पहिली एवढी मोठी वाट नव्हती ही, खूप लहान होती. इकडून साईडने सगळं जंगल असायचं. मस्त वाटते, शांत वाटते इथे, एकदम थंड थंड गार.
इकडे करवंद खूप असतील. ही बघ, ही पण जाळ भरली आहे पूर्ण. आता पातेलं जमवायला पण कोण नाही, शेतीच नाही कोणाची. तर माझं फोटो पण बघ. ताईनी पण अरे बोंड नाही आहे. कुठे बोंड? हीच आहे ना? हां हीच आहे. शिट मॅन. आमची जुनी बोंडाची झाड कुठे रे? पण ते काहीच नाही आहे वरती. हे बोंड नाही आहे ना? हे बोंडी हा बोंड आहे. आणि बोंडच आहे. एवढे पान मोठे असतात तिचे. मग नाही आले का? बोंडीवर बिब्बे पण दिसत नाही. बिबे काय? बोंड नसतील तर बिबे कुठून दिसणार? तीच आहे ती वरती नाहीये, खराब झाली ती. मला वाटतं यायची बंद झाली ती. आता माणसं नाही राहिली ना, नाही तर पहिली किती यायची भरून फुल. बापरे, खाऊन खाऊन अगदी पोट भरून जायचं. पण ठीक आहे, बोरी खाली गेल्यावर 4 बोरं भेटली, समाधान झालं. सुकायला हा? विनोदच्या ह्याच्यावर सुकायला टाकायचं. हो, माळ बनवून सुगायला टाकायचं कौलावरती. हो, लाल परी गावचली. काय नाही, एक साधा बिब्बा पण दिसत नाही खाली. बिब्बा तर औषधी असतो. मला वाटतं येतच नाही येते आता वर्षानुवर्ष. पातेरा पण खूप. हाफ सेल्फी काढूया. हे बाबा, हे बघ, ताईची मॅक्सिन आहे. डोंगले. हे डोंगलू नका, डोंगला. त्या गोष्टीवरून म्हणून आईशी असतातच तशा. तिच्या हा 6 वाजले. तर जाऊया, चल. मी आलेली ना पावसात, तेव्हा इथून वरपर्यंत अगदी खाली तिकडे पर्यंत जायची. वॉकिंगसाठी सकाळी यायची. कसला चार्जरचा? फोनचा चार्जरचा? थांब, फोन नाही लागत आहे बाबांचा. मस्तपैकी जंगलातला फेरफटका झाला नाही पूर्ण किती वर्षाने. आता उलटी गाडी आली. गाडीला ती एवढी काय घाबरत? गाडीला काय अंगावर गाडी घालणार आहे काय? सुस्वागतम, वेलकम. तुझ्या लग्नात सुलभा इथे राहिले, मम्मी इथेच राहिलेली ना. हे कॉटेज आहे तिथे. कोण नाही का? साप कुठेतरी जवळच दिसतोय. इथे इथे कुठेतरी वाटते. हो हो, हा इथेच आहे कुठेतरी. इकडे इकडे कुठेतरी वाटते. दत्त मंदिर आहे छोटंसं, छान. चलो, आज मस्त मनसोक्त जंगलामध्ये फिरलो आणि आता उद्या येणार आहे पालखी. तर आज फिरून घेतलं, कारण उद्या काही फिरायला भेटणार नाही. पालखी येणार असेल त्याच्यामध्ये निघायची तयारी असणार, म्हणजे मुंबईला निघायची तयारी. तर आज काही वेळ भेटला त्याच्यामध्ये मनसोक्त फिरून घेतलं. आता झालेली आहे संध्याकाळ, सूर्य मावळायला आलेला आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत घरी. तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला कोकणातला कॉमेंट्स करून नक्की सांगा. चॅनल पेजवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आणि असेच आपले व्हिडिओ पाहत राहा. तुम्ही बघताय व्हिडिओ म्हणून मी बनवत आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन वॉचिंग माय व्हिडिओज. टाटा, बाय बाय, टेक केअर.